करून आव्हाने पाटील आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराज. काय सांगाल आजच्या धनंजय पाटलाच्या या आंदोलनाविषयी? आज अनेक वर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण हे पूर्णत्वाकडे जात आहे. त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार. गेल्या 40 वर्षापासून 40 ते 50 वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा विषय सर्व महाराष्ट्रभर चालू असताना कैलासवासी अण्णासाहेब पाटील 1982 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी प्रथमतः या मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून वाचा फोडली होती. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण न भेटल्यामुळे स्वतःचं बलिदान दिलं, आत्मगोळी झाडून बलिदान दिलं. त्यानंतर हीच मुवमेंट, तोच मराठा आरक्षणाचा विषय लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब 1982 पासून ते आज 2022 पर्यंत ते पुढे घेऊन आले होते. दुर्दैवाने मराठा आरक्षणच्या मिटिंगला मुंबईला जात असताना त्यांचा मुंबई इथे अपघात झाला. त्यानंतर आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून उपोषण चालू केलं होतं. त्या उपोषणामध्ये सर्वसामान्य महिलेवरती आणि वयोवृद्ध लोकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर समस्त महाराष्ट्रातला मराठा समाज हा जागा झाला आणि त्याचा उद्रेक राज्यभर केला. म्हणून सरकार आले, तिथं भेटलं, अनेकांनी शब्द दिले, परंतु शब्द पाळले नाही. तरी मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईकडे आम्ही सर्वजण जात आहोत आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सांगवी फाट्याला 25,000 पाणी बॉटल, 15,000 बिस्किट पुडे आणि त्यानंतर आता जगताप डेअरीला आमचे सहकारी गाटोळजी यांनी मोठं नियोजन केलंय. असं मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक लोकांची गैरसोय होणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांनी आणि सकल महाराष्ट्राच्या वतीने सर्वांना पाणी बॉटल, अन्न हे पुरवण्याचं काम पिंपरी चिंचवड शहरातले लोक करत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि